तिकडेच खाली ठेवलं तरी जागा द्या, थोडी जागा द्या. ऐकून घे. गावात तुमचं स्वागत आहे मंडळी. तर मंडळी अशा प्रकारे आमच्या पूजेचा कार्यक्रम आहे. मंदिराचा जीर्णोद्धार आहे. बोला रामकेश्वर महाराज की जय. सो हॅलो गाईज, शुभ प्रभात. KR व्लॉग्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतो आहे. ॲक्च्युली माझे वडिलांची तब्येत डाऊन होते. 2 महिने माझे सगळं हॉस्पिटल आणि घर, हॉस्पिटल घर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलो होतो. आणि आता माझे पप्पा व्यवस्थित आहेत, त्यांना डिस्चार्ज पण मिळाला आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये खूप चांगलासा फरक आला आहे. ॲक्च्युली गावी आलो आहे मी. पाणी सोडायला सांगून ठेवा. हो पाणी फुल भरून ठेवा. तर इकडे बघू शकता, देवाला आंघोळ घालतात सगळे. काढते. आणि काय काय या पूजनाला काय म्हणतात? अभिषेक ना. नवग्रह शांतीचा दिवस आहे आपला, बरोबर ना? माईक आहे. हा बोला बोला तुम्ही. इथे आता अभिषेक चालू आहे आणि गावातील सर्व सवासनी मायरोसनी यांच्या वतीने अभिषेक म्हणजे पाण्याचं हे चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आताचा जो कार्यक्रम आहे ते थोड्याच वेळ काका इथे करणार आहेत. अच्छा. आणि हे किती देवाला आपल्याला किती वेळ पाण्यात ठेवतात? हे जवळजवळ आता एक 12 तास. 12 तास. हो. अच्छा. 12 तास ठेवण्यात येईल आणि उत्तम प्रकारे असं कार्य इथं चालू आहे. हां हां.
यानंतरची पुढची प्रोसेस काय असेल? पुढची प्रोसेस म्हणजे याच्यानंतर आता ही पिंडी पाण्यातून बाहेर काढणार, ओके. ती तांदळामध्ये झोपवणार हा, आणि त्याच्यानंतर आपल्या गाभाऱ्यामध्ये ती स्थापना होणार. बरोबर बरोबर. आता हे शंकर खांडेकर यांची माघारीन पाणी होते कोकरे शंकर कोकरे यांची माघारीन. चालेल, खूप खूप धन्यवाद. बघू शकता कसा पिंडीवरती अभिषेक होतोय पाण्याचा. जरा नापणे गावाबद्दल माहिती सांगा सर्वांनी. माहिती देतो मी. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी मंदिराबद्दल माहिती किंवा तुमच्या सर्व गावाबद्दल माहिती जरा सांगा. विचार. हां, नमस्कार. 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 माझं नाव रवींद्र जैतापकर. हे आमचं नापणे ग्रामस्थ जे आहेत त्यांच्यासाठी गांगेश्वर मंदिर हे मंदिर आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार मुंबई मंडळ आणि इथले स्थानिक मंडळ ह्या दोन मंडळांनी एकत्र एक विचाराने एक दिलाने जे होतं बांधलं. ह्याच्या आधीचं जे मंदिर होतं ते 1975 साली बांधलं होतं. 50 वर्षानंतर हे आमचं दुसरं मंदिर आमच्या आता ह्या नवीन पिढीने किंवा तरुण लोकांनी एकत्र येऊन पैसे चांगल्यापैकी जमा करून देणगी स्वरूपात ते पैसे पण स्थानिकांची वर्गणी, देणगीदार, माहेरवसीन आणि पाहुणे मंडळी या सर्वांनी आम्हाला चांगला हातभार लावून हे आमचं मंदिर, हे आमचं स्वप्नवत मंदिर तयार झालेलं आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. इकडे आमचे चंदू काका आलेत. चंदू काका नमस्कार. थोडीशी माहिती द्या आपल्याला नापणे गावाबद्दल, मंदिराबद्दल. या पुढे या, तिथे कोपऱ्यात आपण कोपऱ्यात बोलूया, तिकडे या. नमस्कार. नमस्कार. मी चंद्रकांत पाटील. हे आज आमच्या गांगेश्वर मंदिराचं जीर्णोद्धार आहे. आज गावचे मंडळी मुंबईवरून गावा खूप जण आलेले आहेत. गावचे मंडळी, माहेरवशीन, पाहुणे मंडळी सर्वजण आलेले आहेत. काल आम्ही दिंडी काढली. नापणे रेल्वे स्टेशनच्या इथून दिंडी आम्ही काढली ती आणि पालखी सकाळी घेऊन आलो. त्याचा आज जीर्णोद्धारचा कार्यक्रम चालू केलेला आहे. सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे, रात्री जेवण आहे. सर्व मंडळींची सोय केलेली आहे, चहा पाणीपासून नाश्त्यापर्यंत, आणि सर्व आज विधी चालू केलेले आहेत. तर सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो, आलेल्या मंडळींचे धन्यवाद. काय वाटतं? नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आम्ही आज नापणे गावात आहोत. आम्ही सर्व नापणे गावातले रहिवासी इथे आहोत. अच्छा. नापणे गावामध्ये गांगेश्वर मंदिर जीर्णोद्धार याचं उद्घाटन आहे आज. आणि असं नापणे गावाविषयी सांगायचं झालं तर नापणे गावामध्ये आज इथे काचेचं ब्रिज म्हणून एक झालेलं आहे. रेल्वे स्टेशन आहे जवळ आपल्या नापणे गावातच झालेलं. बरोबर. आणि धबधबा आहे, त्याच धबधब्यावर काचेचं ब्रिज झालेलं आहे. आम्ही त्या मंदिराविषयी सांगायचं म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासून आज म्हणजे आम्हाला, मी पाहतो म्हणजे मला 50 वर्ष झाली ह्या मंदिर पाहतो. जुनं आहे त्यापासून. ते तेवढ्याचं पहिलं माझ्या मते होतं. त्यानंतर थोडं सुधारणा झाल्याने आज जे आहे मंदिर बांधलेलं ते पुऱ्या गावकऱ्यांनी एक आपली स्वतः आणि पैसे जमा करून देणगी स्वरूपात आपल्या माहेरवशनी आहे तसे मित्रमंडळी आणि सगळे देणगी देऊन हे मंदिरात उभं राहिलेलं आहे. आणि असं सुंदर असं मंदिर हे आमच्या गावात पहिलंच झालेलं आहे. अच्छा, चला, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नापणेकरांचे, तुमच्या सर्वांचे.
चौधरी साहेब आलेले आहेत. सगळ्यांची मुलं खूप शिकतील, सगळी कुटुंब आनंदात राहतील आम्हाला विश्वास आहे. तुला लांगेश्वर महाराज की जय, लांगेश्वर महाराज की जय, गणपती बाप्पा जय. निवांत दादर काय गेलं कलश स्थापन आहेत तिकडे स्नानांसाठी. आता काय झालं ह्यानी ओलं केली म्हणून इकडे स्थापन करायला लागले आता सगळे, नाही तर ते तिकडे पाहिजे होते. या विधीला म्हणजे कलश स्थापन म्हणतात. जलादिवास चालू आहे. जलादिवास. अच्छा. मला वाटतं ही छास आहे ना का दही आहे आणि इकडे जिरा सोडा वाटतात. आणि स्पॉन्सर कोण आहे जिरा सोडा? आशिष पाटील. आणि नाही आशिष पाटील, फक्त आशिष पाटील. नक्की बघा ना तर युट्यूबला मला कमेंट येईल. संदेश काळे. बघा सगळ्यांची कशी मेहनत आहे इकडे. ओ साहेब थांबा, तुम्ही किती मेहनत करतात बघा सगळे. असेच मेहनत करत राहा 3 दिवस. पटापट पटापट. हे जरा थंडा घ्या इकडे सर्वांनी. हे आजचे स्पॉन्सर आहे ना, बघू शकता आशिष पाटील हे स्पॉन्सर आहेत आजच्या जिरा सोडासाठी सर्वांसाठी. सर्वांकडून मनपूर्वक आभार तुमचे. चला एक टाळ्यांच्या गजरा स्वागत छोटस करूया त्यांचं. आशिष पाटील दूध पाण्याची धार आणि 2-4 तुमच्या रोड सुवासिनी किंवा ज्यांना कोणाला इच्छा असेल तुमच्याबरोबर फिरायची तेवढीच पडतो. पण ह्यांना फक्त जेवढे तुम्ही देव घेतलेले तेवढ्याच आतमध्ये यायला परवानगी आहे, बाकी कोणाला परवानगी नाही. हे फिरून झालं, एक फेरी मारून झाली, तुम्हाला ओवाळून दूध पाणी घालून आरती करून आत घेणार.
देव तिथे पाठी शय्यावर ठेवायचे नेऊन. गडबड गोंधळ आवाज अजिबात न करता हे सगळं काम झालं पाहिजे. परत मला विचारायला यायचं नाही काका काय करू म्हणून. आत्ताच शंका असेल ती विचारा काय ती. तर मग आता इकडून आता मंदिराला आपण प्रदक्षिणा घालत आहोत. नाही, हा गणेश बघा, गणेशाला बघा, फायनली गणेश आलेला आहे इकडे. आणि आता ही आपली पब्लिक पण आले बघा, हे पब्लिक. कुंकू लावा. ऐका आधी मी वहिनी सांगितलं सगळं ऐकून घ्यायचं आणि मग कृती करायची. पाणी घातलं, आरती ओवाळायची. आरती ओवाळून झाली की तुम्ही एका बाजूला राहा. जे शंकराची पिंडी घेणार आहेत त्यांच्या पायावरती पाणी घालायचं, त्यांना आरती ओवाळायची. आणि पहिले शंकराच्या पिंडीवाले आत येतील, त्याच्या मागून तुम्ही आत यायचंय. हा समजलं? हा, तोपर्यंत लाईन मध्ये उभं राहायचं. मामी साईडला, मामी साईडला, मामी जरा पुढे, आम्हाला जाऊ दे पुढे. आता इकडे काय जायचं? की 15 मिनिटं थांबायचं आहे जरा. आणि या मंडपाकडून ज्या महिला बसल्या त्या मंडपाकडून लाईन लावायची आहे. कोणी विरुद्ध दिशेने येऊ नये कृपया, याची नोंद घ्यायची आहे. काकी इकडे छोट्या बाटल्या आहेत, घे तरी पण सांगते छोट्या बाटल्या आहेत. सर्व काही इथून आता अशा प्रकारे लाईन चालू झाली आहे. जेवणाचा महाप्रसादाची सुरुवात झाली इकडे. बघू शकता भरपूर अशी प्रचंड गर्दी आहे. भात वगैरे व्यवस्थित वाढा.
जेवण वगैरे कसं झालंय? ओके मस्त एक मस्त नंबर एक नंबर. गणेश भूक लागलेली? काय लक्ष बायको जेवली काय? अरे बापरे, आता मंदिरात मी काय काय करतो तिकडे तुझं लक्ष आहे, नवरा करतोय काय काय? ज्ञानेश्वर देवा माझ्या नवसाला पाव, माझ्या नवसाला पाव, एवढे नाव माझी किनाऱ्याला लाव, किनाऱ्याला लाव. माझ्या नवसाला पाव, एवढे नाव किनाऱ्याला लाव, नाव माझी किनाऱ्याला लाव. एकच डाळी झाली चंद्रभाग्य वाळवंटी, चंद्रभाग्य वाळवंटी. 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 सो गाईज आम्ही आता आलो भजनासाठी. जे दुर्गेश मिडगावकर हे कणकोलीवरून खास भजनासाठी आम्ही इकडे त्यांना बोलवलेलं आहे आणि आता सुरुवात झाली आहे त्यांची. सर्व व्हिडिओ मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवेन. माईक विसरलो मी आणि माझी मेवणी लाईट मारते बघा. लाईट म्हणजे फोकस, लाईटची गरज आहे. थोडा टाईम झालो मी गावाला येऊन. दिवसभर फिरतोय, सर्व गोष्टी करतोय, गावाला सर्वांना भेटतोय आणि लाईट वगैरे काम जास्त मारणार आणि दाखवतात त्यांची सुरुवात झाली भजनाची. ही मेवणी नुसती एका डोळ्याने बघते. माझी वाईफ इकडे बसली आहे. काय पल्लवी? बोल हा बोल. अरे अरे मार नको. तो करतो. मी दिलं घड्याळ काय केलं? मी दिलं काय दुपारी मला विकलास. अरे लाजू नको, थांब. कसे आहात सर्व? तुमच्या पूर्ण कुटुंब नामने गावात तुमचं स्वागत आहे मंडळी. तर मंडळी अशा प्रकारे आमच्या पूजेचा कार्यक्रम आहे, मंदिराचा जीर्णोद्धार आहे. तर मंडळी मी चालू झालेली आहे. मंडळी 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 आणि मंडळी मी हिला ब्लॉग मध्ये घेणार आहे. हा व्हिडिओचा घेणार आहे.
आणि या सर्व मंडळीचं आमच्या गावाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. श्री गांगेश्वर महाराज की